नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 3 मेच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या सर्वच परीक्षाचे म्हणजे पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती आणि पुढच्या महिन्यामध्ये TETची परीक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन आलेले मित्रांनो. चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोफत वीज योजना सुरू केली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, असं कोणतं राज्य आहे की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत वीज योजना सुरू केली आहे? आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की आंध्र प्रदेश या राज्याने जे काही आंध्र प्रदेश राज्य आहे मित्रांनो, त्यांच्या सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोफत वीज योजना सुरू केली आहे मित्रांनो 2026मध्ये. कारण की आंध्र प्रदेश सरकारने विद्यार्थ्यांना मोफत जी काही त्यांना मदत करण्याची होती मित्रांनो, मदत करण्यासाठी मोफत वीज योजना सुरू केली आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला दुसरा, MAI ट्रान्सक्राईब 1 या नावाचे नवीन ट्रान्स्क्रिप्शन मॉडेल कोणत्या कंपनीने सादर केले आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जे काय MAI ट्रान्सक्राईब 1 नावाचे जे काय नवीन ट्रान्स्क्रिप्शन मॉडेल कोणत्या कंपनीने तयार केलेलं आहे मित्रांनो? तर मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट या कंपनीने MAI ट्रान्सक्राईब 1 हे नवीनच मॉडेल कंपनीने आता तयार केलेलं आहे मित्रांनो. कारण की मायक्रोसॉफ्ट कंपनीने हे नवीन AI आधारित ट्रान्स्क्रिप्शन मॉडेल तयार केले गेलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा तिसरा, कोणत्या राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात पशु कल्याण समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे मित्रांनो? तर मित्रांनो, कोणत्या राज्याने सर्व जिल्ह्यात पशु कल्याण समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे मित्रांनो 2026मध्ये? तर मित्रांनो, दिल्ली या राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात पशु कल्याण समिती स्थापन करण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे मित्रांनो. कारण की दिल्ली सरकारने प्रत्येक जिल्ह्यात पशु कल्याण समिती स्थापन करण्याचा निर्णय पण घेतलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा चौथा, डोपिंगमुळे निलंबित ट्रॅक अँड फील्ड खेळाडूच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे मित्रांनो? डोपिंगच्या निलंबित ट्रॅक अँड फील्ड खेळाडूंच्या यादीत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की डोपिंग प्रकरणामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे मित्रांनो सध्या. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, नाणेग्राम नोटांमध्ये अंतर्गत अनुपालन प्रमाणपत्र जारी करण्यात कोणता देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे मित्रांनो? तर मित्रांनो, नाणेग्राम या नोटांमध्ये अंतर्गत अनुपालन जे काही प्रमाणपत्र दिलं जातं मित्रांनो, तर असा कोणता देश आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे मित्रांनो? भारत हा देश. आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की भारत या देशाने नाणेग्राम नोटांमध्ये अंतर्गत जे काय अनुपालन प्रमाणपत्र जारी करण्यामध्ये पहिला क्रमांक
मिळवलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर आहे, कारण की भारताने या क्षेत्रात जागतिक स्तरावर पहिले स्थान मिळवलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6वा, भारतातील सर्वात महागडे पेंटिंग कोणते ठरले आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे की महागडं जे पेंटिंग आहे मित्रांनो, ते मित्रांनो प्रसाद आणि खून हे भारतातील सर्वात महागडे पेंटिंग 2026चे ठरलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल, कारण की हे चित्र मित्रांनो 16.2 कोटी रुपयांना विकले गेले असून चित्रकार राजा रवी वर्मा आहेत मित्रांनो. हे चित्रकार कोण आहेत मित्रांनो? राजा रवी वर्मा आहेत मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा, संयुक्त राष्ट्र संघटनेत तेल उत्पादन सुरक्षित करण्यासाठी किती देश सहभागी झालेले आहेत. तर मित्रांनो जे काही संयुक्त राष्ट्र संघटनेत तेल उत्पादन सुरक्षेमध्ये मित्रांनो आत्तापर्यंत 40 देश सहभागी झालेले आहेत मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की 40 देशांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला गेलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा 8वा, पंजाब सरकारने उत्तर भारतातील पहिला ग्लास ब्रिज कोणत्या शहरात उभारण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे काही पंजाब सरकार आहे मित्रांनो, उत्तर भारतातील पहिला ग्लास ब्रिज तर मित्रांनो कोणत्या शहरात उभा करण्याची घोषणा केली आहे मित्रांनो. नांगल या शहरामध्ये पंजाब सरकारने उत्तर भारतातील पहिला ग्लास ब्रिज उभारण्याचं उद्दिष्ट ठेवलं आलं आहे मित्रांनो, आणि त्याची घोषणा पण केलेली आहे मित्रांनो. नांगल येथे हा ग्लास ब्रिज उभारण्याची योजना आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा जो काही पंजाब सरकारने 2026मध्ये पहिला भारतातील ग्लास ब्रिज उभारण्याचं घोषणा आत्ता नुकतीच एप्रिल महिन्यामध्ये केलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा, AI आधारित आयुर्वेद संशोधन किती भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा उद्देश आहे. तर मित्रांनो जे काही AI आधारित आहे मित्रांनो आयुर्वेद संशोधन मित्रांनो आत्ता किती भाषामध्ये उपलब्ध करण्याचा उद्देश आहे. तर मित्रांनो 13 भाषामध्ये AI आधारित आयुर्वेद संशोधन भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा उद्देश आहे मित्रांनो. आणि 13 प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये माहिती उपलब्ध करण्याचं उद्दिष्ट हे भारत सरकारने 2026मध्ये ठेवलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा, 2026मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला देण्यात आलेलं आहे मित्रांनो. IMP क्वेश्चन आहे. पोलीस डिपार्टमेंटला हा क्वेश्चन येऊ शकतो कोणत्याही परीक्षेमध्ये. तर मित्रांनो 2026मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक हे मित्रांनो कोणत्या पोलीस दलाला देण्यात आलेले मित्रांनो, तो ओडिसा या 2026मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक हे मित्रांनो ओडिसा या राज्याच्या पोलीस दलाला देण्यात आलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की हा जो काही ओडिसा पोलीस दलाला हा सन्मान 2026मध्ये मिळालेला आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो दररोज आपण सकाळी 7 वाजता आपल्या चॅनलवर दररोज व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, आणि आपल्या
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे मित्रांनो. तिथून तुम्ही PDF पण डाउनलोड करू शकता मित्रांनो. चला तर आपण असेच व्हिडिओ दररोज घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा.